जय हिंद मित्रांनो, आज आपण जे अमरावतीमध्ये माननीय बच्चूभाऊ कडू अन्नत्याग उपोषण करत आहे या संदर्भात बोलणार आहे की जे बच्चू कडूंनी जे मुद्दे मांडलेले आहे, शेतकरी कर्जमाफी असन किंवा अपंगांना जे मानधन आहे 6,000 रुपये करावे, बेरोजगारी वाढलेली आहे, युवांना रोजगार द्यावा, अनेक असे 17 प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहे आणि सरकारला आवाहन केलं आहे की आपण हे माझे म्हणणे ऐकावे आणि हे जेवढे 17 मागण्या आहेत ते पूर्ण करावी, अन्यथा मी जीव देईन पण माघार येणार नाही, असा त्यांचा वक्तव्य आहे. आज त्यांचा 6वा दिवस आहे उपोषणाचा. अन्न त्याग उपोषण त्यांचं जे चालू आहे त्याचा 6वा दिवस आहे. तरीसुद्धा सरकारांना अजून कोणताही त्यांना निर्णय देता आला नाही किंवा कोणताही त्यांना साथ देता आला नाही की आम्ही ह्या संदर्भात असं करू तसं करू किंवा कोणतंही मार्गदर्शन त्यांनी दिलेलं नाही. तर मित्रांनो, आज माझा प्रश्न सरकाराला बी आहे आणि स्थानिक जनता जी आहे, शेतकरी असेल, युवा असेल किंवा अपंग असेल, जेवढे महाराष्ट्र राज्याचे लोक आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की जे बच्चूभाऊ कडू यांनी जे उपोषण मांडलेलं आहे, अन्नत्याग उपोषण, हे त्यांच्या स्वतःसाठी आहे का? पहिला प्रश्न आहे. तर मित्रांनो, जर समोरचा माणूस आपल्यासाठी एवढा काही करत असेल तर आपला बी कर्तव्य बनतो का आपण त्याला साथ द्यावा, आपण बी त्याला पाठिंबा द्यावा. मी जाहीरपणाने सांगतो की मी हारून शेख माननीय बच्चूभाऊ कडूंचं जे अन्नत्याग उपोषण आहे त्यांना मी पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.